शहादा तालुक्यातील इस्लामपूर सबस्टेशनचा शेतकऱ्यांवर अन्याय, निवेदनाद्वारे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. या परिसरात मागील महिनाभरापासून वीज कर्मचारी व्यवहार उपस्थित राहत नाही. त्यामुळे सर्व शेती करपून गेले आहेत. त्यामुळे लक्कडकोट, तलावडी, राणीपूर, चिरडे, इस्लामपूर, अंबापूर येथील शेतकऱ्यांनी सब स्टेशन येथे निवेदनद्वारे आपली विविध मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा भाग म्हणून शेतीसाठी वीज मिळवणे हा शेतकऱ्यांचा हक्क मानला जातो. पण सब स्टेशन इस्लामपूर अंतर्गत शेत शिवारात शेतकऱ्यांवर वीज कपात करून मोठा अन्याय होत आहे. तसेच आधी काही दिवसांपूर्वी लाईट 3 टप्प्यात होती, आता 2 टप्प्यात सकाळी 8 ते 4, रात्री 10 ते 5 असा टाईम दिला आहे. त्यात शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे. रात्रीची लाईट खूप धोक्याची आहे. यात रात्री कुठे काही इलेक्ट्रिक गडबड झाली ती दुरुस्ती करायला अडचण निर्माण होते. तसेच जंगली प्राण्यांचीही भीती आहे. आणि दिलेल्या वेळेत लाईट वेळेवर दिली जात नाही, मात्र ठराविक वेळेवर बरोबर बंद केली जाते. तसेच ज्या वेळी दिलेल्या वेळेतून ही लाईट कपात होते आहे किंवा कुठे काही इलेक्ट्रिक दुरुस्ती करावी तर बाकी सर्व ठिकाणी लाईट बंद होते. तेव्हा जेवढी कपात वेळ असतो तो वेळ पुन्हा वीज दिली जात नाही. यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. सर्व पिके कोरडी पडत आहे. शेतकऱ्यावर मोठा अन्याय अत्याचार होत आहे आणि आपणही वीज कपात करून अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करीत असेल तर ही कृषीप्रधान देशासाठी मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की आधी होते तसेच वीज वितरण 3 टप्प्यात करावे आणि या वेळेत ही मध्येच काही कामानिमित्तानं वीज वितरण बंद असेल तर तो वेळ शेतकऱ्यांना पुन्हा देण्यात यावा. वायरमन यांना पुन्हा सांगूनही वेळेवर उपस्थित होत नाही, त्यामुळेही शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांमध्ये आता जास्त सहनशीलता राहिलेले नाही, त्यामुळे अशी आमची परीक्षा नेऊ नका, अन्यथा त्याचे परिणाम होतील आणि याची सर्वसह जबाबदार आपणच असणार, असा इशारा देण्यात आला आहे. सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. बातमी व जाहिरातसाठी संपर्क 9423497275.